भारतीय आहेत त्यांच्या नशिबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये. खूप खूप धन्यवाद. मुंबईच्या पत्रकार परिषदांचे पण खूप खूप धन्यवाद. 17 वर्ष तुम्ही पुण्याहून मुंबईला येत होता या संपूर्ण केस संदर्भात आणि कसं स्वतः लढलेला ही संपूर्ण केस. आपला देश आहे, आपली व्यवस्था आहे. माझा पूर्ण विश्वास होता 140 कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही. आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून. मी ठामपणे माझ्या स्वानुभवावरून सांगतो की या खटल्याशी स्वार्थी प्रवृत्तीचे वकील जोडले गेलेत आणि ते या खटल्याला सामोरे गेले नाहीत. ठरवून सातत्यपूर्वक त्यांनी ॲडजमेंट घेतलेत, खोटे ॲप्लिकेशन लावलेत आणि खटला प्रलंबित ठेवण्यामध्ये किंवा राजकीय अभिलाषा बाळगून काहीतरी राजकीय पद स्वतःकडे त्यांनी हे केलीत. म्हणून या खटल्याला उशीर झाला. अभियोजन पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढेच बचाव पक्षाचे स्वार्थी वकील सुद्धा जबाबदार आहेत. या खटल्यातील यच्चे आरोपी निर्दोष होते. त्यांनी जर वकील दिला नसता तर हा खटला 15 वर्षापूर्वीच संपला असता. तुम्ही 150 रुपये कोर्टाकडे मागितलेले आहेत, ते नेमकं काय प्रकरण आहे? कशाचे 150 रुपये मागितले? मला भोपाळ मध्य प्रदेश इथून मुंबई पोलिसांनी अटक केली आणि जेव्हा मला पकडलं तेव्हा माझ्या खिशामध्ये 900 रुपये होते आणि जेव्हा मला ATS काळा चौकीमध्ये खोटा पंचनामा केला तेव्हा त्याच्यातले 750 रुपये फक्त ऑन पेपर दाखवलेत आणि 150 रुपये जे काही तथाकथित पंच म्हणून बोलवले होते त्यांच्या येण्या जाण्याच्या टॅक्सीचे पैसे आणि त्यांच्या नाश्त्याचे पैसे म्हणून त्यांनी देऊन टाकलेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.